नमस्कार सखींनो, माहेर म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो मायेचा ओलावा आणि सुखाचा कोपरा। माहेरून काहीतरी आठवण म्हणून आणायला आपल्याला खूप आवडतं, पण आपल्या संस्कृतीत आणि काही व्यावहारिक कारणांमुळे अशा काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी माहेरून आपल्या सासरी आणू नयेत असं म्हटलं जातं। यामागे नेमकी काय कारणं आहेत, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 1. धारदार वस्तू, कात्री, सुरी किंवा सुया। जुन्या जाणत्या लोकांच्या मते माहेरून कधीही कात्री, चाकू आणि सुई यासारख्या धारदार वस्तू आणू नयेत। असं मानलं जातं की यामुळे नात्यात दुरावा किंवा धार येऊ शकते। व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा वस्तू स्वतःच्या गरजेनुसार स्वतः खरेदी करणं जास्त चांगलं असतं। 2. झाडू। झाडूला आपण लक्ष्मीचं रूप मानतो, पण माहेरची लक्ष्मी सासरी आणणं अशुभ मानलं जातं। असं म्हणतात की यामुळे माहेरची भरभराट कमी होऊ शकते, त्यामुळे सासरी स्वतःचा नवीन झाडू घेणं कधीही उत्तम। 3. मीठ आणि तिखट। असं म्हटलं जातं की माहेरून कधीही मीठ किंवा तिखट उसने किंवा भेट म्हणून आणू नये। अन्नातील चव ही घराघराची वेगळी असते आणि मिठाचा संबंध थेट वास्तूशी जोडला जातो, त्यामुळे या गोष्टी सासरी स्वतःच्या कमाईने किंवा सासरच्या पैशाने घ्याव्यात। 4. जुनी फाटलेली वस्त्रे। अनेकदा आपण माहेरच्या जुन्या आठवणी म्हणून जुने कपडे साठवून ठेवतो, पण जर ते कपडे फाटलेले असतील किंवा आता वापरात नसतील तर ते सासरी आणून अडगड करू नये। घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते। सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नेहमी नवीन आणि सुव्यवस्थित असलेल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे। तर सखींनो, ह्या गोष्टी सांगण्यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही। काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत। मुख्य म्हणजे माहेरून येताना प्रेम आणि आशीर्वाद घेऊन येणं महत्वाचं आहे। वरील गोष्टी टाळल्या तर घरात एक प्रकारची शिस्त आणि सकारात्मकता राहते, असा आपला पारंपरिक समज आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्याकडेही अशा काही गोष्टींची माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा